नमस्कार, मराठी रेसिपीमध्ये तुमचं परत एकदा खूप 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 स्वागत आहे। आज आपण गाड्यावरचा वडापाव बनवतोय, जो आपल्या सर्वांच्या आवडीचा मुंबईचा प्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे। घरच्या घरी हा वडापाव कसा बनवता येईल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर यामध्ये आपण 2 चटणी रेसिपी सुद्धा सांगितल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। तर वडापाव बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण वडे बनवून घेणार आहोत। यासाठी एक आपण बॅटर तयार करून घ्यायचं आहे। वडे बनवण्यासाठी बॅटर तयार करण्यासाठी इथे मी 1 कप बेसन घेतले। यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे, पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे, छान रंग यावा यासाठी चिमूटभर हळद घातली आहे। हे सर्व मिक्स करून घ्यायचं। थोडं थोडं पाणी घालत याचं सैलसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे। बॅटर तयार करत असताना यामध्ये एकाच वेळी सर्व पाणी वापरायचं नाही, थोडं थोडं पाणी घालत याचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचंय। एकदम सॉफ्ट असं फ्लफी बॅटर तयार झालं पाहिजे। बॅटर तयार झाल्यानंतर कंटिन्यू याला 2 ते 3 मिनिट फेटून घ्यायचंय। आता झाकण लावून हे अर्धा तासासाठी बाजूला ठेवूयात। यानंतर इथे मी अर्धा किलो उकडलेले बटाटे घेतलेत। बटाटे आपल्याला मॅश करून घ्यायचे। इथे मी बटाटे मॅश करून घेतलेत। आता हे आपण बाजूला ठेवूयात। आता आपण बटाट्यांची एक भाजी बनवतोय। ही भाजी बनवण्यासाठी आपण एक वाटण तयार करून घेऊयात। यासाठी इथे मी 5 ते 6 हिरवी मिरची, 8-9 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलाय, अर्धा चमचा जिरे घातलेत आणि हे मिक्सरला पाणी न घालता बारीक वाटून घेतले। आता हे सुद्धा आपण बाजूला ठेवूया। यानंतर एका कढईमध्ये आपण 2 चमचे तेल गरम करून घ्यायचंय। यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे, मोहरी घालायचे। मोहरी छान तटतटली की यामध्ये आपण कढीपत्ता घालूया। यानंतर तयार करून ठेवलेलं वाटण घालायचंय। 1 मिनिटभर आपण हे परतून घेऊया तेलामध्ये। आता आपण यामध्ये मसाले घालूया। यामध्ये मी पाव चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला घातलाय। यामध्ये आता मॅश करून ठेवलेली बटाटे घालायचे। हे थोडंसं मिक्स करून घेऊया आपण। आता वड्यांना चव येण्यासाठी यात एक मुख्य इन्ग्रेडियंट वापरला जातो, तो आपण यामध्ये घालायचा आहे। मीठ इथे मी घातलंय। याचबरोबर आपल्याला यामध्ये घालायचे धने। 1 चमचाभर होतील इतके धने यामध्ये आवर्जून वापरा। धने घातल्यामुळे जे वडे आहेत त्यांची चव दुप्पट होते। यानंतर इथे मी भरपूर सारी कोथिंबीर घातली आहे। परत एकदा आपण हे सर्व मिक्स करूया। गॅसचा फ्लेम मध्यम ठेवलाय। आता वडे तयार करण्यासाठीची ही भाजी आपली तयार झाली। ही भाजी आता थंड होऊ द्यायची। तोपर्यंत आपण हिरवी चटणी तयार करून घेऊया। तर यासाठी इथे मी कोथिंबीर घेतली आहे। यामध्ये कढीपत्ता घातलाय, 3 हिरवी मिरची घालायचे, 8 ते 9 लसूण पाकळ्या घालायचे, अर्धा चमचा जिरे घालायचे, चवीनुसार मीठ घातलंय आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचंय। थोडंसं म्हणजे 1 ते 2 चमचे होईल इतकंच पाणी यामध्ये घालायचंय आणि हे सुद्धा मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचंय। आपली इथे हिरवी चटणी तयार झालीये। आता ही एका वाटीमध्ये काढून मी बाजूला ठेवते। वडे बनवण्यासाठी ही भाजीचं जे मिश्रण आहे ते सुद्धा थंड झाले। याचे आपण वडे तयार करून घेऊयात। यातील थोडंसं मिश्रण घ्यायचंय आणि हातावरती असा गोलाकार आकार द्यायचा आहे आणि वरून थोडं चपटा आकार द्यायचा आहे। अशाच पद्धतीनं बाकीचे वडे सुद्धा मी तयार करून घेते। इतक्या बॅटरमध्ये मोठे मोठे 7 वडे तयार झालेत। छोटे वडे बनवले तर 8 ते 9 बनतील। बॅटर सुद्धा आपले इथं तयार आहे। तर बॅटरमध्ये डीप करून घ्यायचे आहेत हे वडे। गरम तेलामध्ये सोडून हे मध्यम आचेवरती तळून घ्यायचे। वडे तळत असताना गॅसचा फ्लेम मध्यम ठेवा।
मध्यम आचेवरती सोनेरी रंग येईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे। दोन्ही बाजूनी इथे मी हे वडे तळून घेतलेत। बाकीचे वडे सुद्धा मी अशाच पद्धतीने तळून घेते। आता यामध्ये जो चुरा राहिलाय तो आपण बाजूला काढून घेऊया। यापासून आपण दुसरी चटणी एक बनवतोय। तर आणखी आपल्याला यामध्ये चुरा लागेल, तर यासाठी इथे मी एका जारे आहे याच्यावरती हे बॅटर घातलेलं आहे। बुंदी पाडतो त्याच पद्धतीने हे असं यामध्ये तेलामध्ये पाडून घ्यायचे आणि ही बुंदी सुद्धा आपण तळून घेणार आहे। गाड्यावरती जो वडापाव बनतो त्यावेळेस हे असे वेगळी बुंदी बाजूला तळून घेत नाहीत। वडे जास्त तळले जातात, त्यामुळे तो साईडला राहिलेला चुरा असतो त्यापासूनच चटणी बनवली जाते। तर अशी मी बुंदी तळून घेतलीये। आता आपल्याला वडापाव म्हणला की हा तिखट आलाच, तर आपण मिरची तळून घेतो। इथे 5-6 मिरची मी तेलामध्ये घातली, तळून घ्यायची। आता गरम आहे तोवरच यावरती मीठ घालायचंय। सर्व बाजूनी लावून घ्यायचंय मीठ याला। तर मिरची बाजूला ठेवूया आपण आणि आपण लाल चटणी तयार करून घेऊया। यामध्ये ही तळून घेतलेली आपण बेसनचा चुरा आहे तो घालूया। 10-12 लसूण पाकळ्या घालायच्यात। लसूण थोडासा जास्त वापरायचा आहे, खमंग चव येते। यानंतर 1 चमचा भरून काश्मीरी लाल मिरची पावडर घातले, जिरे घातले आणि मिक्सरला बारीक वाटून घेतले। आता इथे मी 2 पाव घेतलेत, मधून त्याला कट करून घ्यायचंय। आता कट करत असताना एक बाजू जोडलेली राहावी अशा पद्धतीने कट करायचंय। तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने आपल्याला पाव कट करून घ्यायचंय। आता एक तवा घेतलाय, तव्यावरती आपल्याला बटर घालायचंय। पाव आपल्याला भाजून घ्यायचे। बटर वितळलं की आपण दोन्ही बाजूनी पाव भाजून घेऊया। पाव इकडे मी भाजून घेतलेत। आता वडापाव बनवण्यासाठी इथे आपले पाव तयार आहेत, हिरवी चटणी तयार आहे, लसणाची चटणी तयार आहे, वडे तयार आहेत, मिरची सुद्धा तळून घेतली आहे। आता आपण पावाला एका बाजूला हिरवी चटणी लावून घ्यायची। सगळ्या बाजूनी व्यवस्थित भरपूर प्रमाणात हिरवी चटणी लावून घ्यायची। यावरती एक वडा ठेवायचा आहे, वरून थोडीशी लसणाची चटणी घालायची। याचबरोबर दुसऱ्या बाजूनी सुद्धा आपण भरपूर सारी ही लसणाची जी लाल चटणी आहे ती लावायची। खमंग चव येते या चटणीची। यामध्ये एक मिरची ठेवायची, वरून थोडंसं प्रेस करायचंय। पावसाळ्याच्या दिवसात असा वडापाव मिळाला तर आहा, खूपच छान। तर आपला वडापाव इथे तयार झालेला आहे। पुन्हा एकदा अशा झणझणीत रेसिपीसह भेटूया। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।